गेल्या 4 महिन्यापासून आम्ही काँग्रेस पक्ष कार्यालय प्रदेश कार्यालयाने पत्र पण दिलं होतं की तुम्ही त्या कार्यालयाचा ताबा घ्या। 15 ऑगस्ट रोजी आम्ही तिथे झेंडावंदन करायला जाणार होतो, तर त्या झेंडावंदनसुद्धा आम्हाला करून दिलं नाही। त्याची भाषा उर्मट होती। माझ्या बापाचं पक्ष आहे, माझ्या बापाचं कार्यालय, असं उर्मट भाषा होती। त्या भाषेला आम्ही ठोस उत्तर दिलं आणि 16 तारखेला त्याला 6 वर्षासाठी निलंबित केलेलं आहे। त्यानंतर आम्ही काँग्रेस पक्षाचं कार्यालयाचं जी थकबाकी होती 9,35,650, त्यापैकी आम्ही 4 लाखाचं चेक जुलै महिन्यामध्येच पास केलं नगरपालिकेने आणि 5,35,650चा चेक हा 22 ऑक्टोबरचा चेक दिलेला आहे। तरी पण आम्हाला कायदेशीर प्रक्रिया करून सुद्धा नावावर करण्यासाठी चालढकल करत होते। त्यासाठी आम्ही आत्मदहन करण्याचं आणि 100 कार्यकर्ते आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता। त्या इशाऱ्याला आम्ही आज ठामपणे उभे होतो, पण काही तांत्रिक अडचणीमुळे सोमवार तारखेला ते करण्याचं आश्वासन दिलं माननीय संके साहेबांनी की सोमवारी तुम्हाला आम्ही नावावर करून देतो। त्या आश्वासनाला आम्ही गृहीत धरून सोमवारपर्यंत आमचं आंदोलन स्थगित करतोय आणि सोमवारच्या नंतर नाही झालं तर आम्ही आत्मदहन 100 नाही आम्ही 200 कार्यकर्ते घेऊन आंदोलनाची रूपरेषा ठरवू आणि त्याला संपूर्ण जबाबदार हा प्रशासन राहणार आणि प्रशासनाला या बाबतीत उत्तर द्यावंच लागेल।